तो पण जुना. बकेट कुठून आणली रे भाऊ अशी सोलर असताना? बैल मारित नाहीत ना याच्यावर? मोठं चहा तुम्ही हाणलेली समजा तुम्हाला चांगलं कळत आहे याच्यावर जुन्या याच्यावर. आणि 2 मोठ्याने या दांडाने पाणी सोडून इकडं वावर भरणं पहिल्यांदा दिले बागायती बी होत नव्हतं समजा एवढं. साठी बारकी दिसतंय पहिलं दगडाचं आहे जुनच. मित्रांनो हे आहे जुना टियर बघू शकतात आपण. पहिल्या जुन्या लोकांनी याच्यावर मोठा बिटा हाणलेले आहेत. तर अशा पद्धतीने याच्यावर मोठा हाणीत होते. मोठाचे ओळखण आहेत मित्रांनो बघू शकतात. हे दगडाचे त्याचे जे तुम्हाला दिसतंय का हे सगळं मोठा ते हाणलेलं आहेत. आणि मामाने आपल्याला चांगलं सांगितलं आहे की जर आम्ही जुन्या पद्धती त्याच्यावर मोठा कशा हाणलेल्या आहेत. आणि खूप जुनी विहीर आहे मित्रांनो. आता नवीन जर विहिरी बांधल्यात आपण बघू शकतात लोखंडाच्या त्याच्या पायऱ्या असतात. पण आता ह्या जुन्या एरियात बघू शकतात दगडाच्या पायऱ्या बघायला भेटतात आपल्याला मित्रांनो. पाणी सुद्धा भरपूर आहे. समजा तुम्ही असं रोजन जर आले मोठा ते हाणायला तर रोजंदारी कशी होती? 4 आणि 8 आणि दिवसभर काम करायला लागायचं. काम करावं लागत होतं. आता 1000 500 रुपये तरी मजूर भेटत नाही सध्या. आता पहिलं जगणं मुश्किल होतं, खायला भेटत नव्हतं. आता खायला भरपूर आहे. मला जुन्या सण चांगला समजा बैलाच्या नांगरटी ते आणलेले आहे. 4 बैलाच्या नांगरी 8 बैलाच्या नांगरी कळायचं नाही का? आता लोकांना नांगर कसा झोपायचा हे सुद्धा कळायचं नाही. आता नांगरच राहिले नाहीत. नांगरले सुतार राहिले गावात. आमचा मित्र तानाला इथं पाणी प्यायसाठी बसाय गोडे का आंबे कसं आहे नात कुळा. अरे सकाळी 11 वाजता येतात आणि 4ला तर सुट्टी झाली म्हणतात. काम नाही करीत. तरी बी तेवढं काम करीत नाहीत. आता 400 पेंड 200 पेंड व्हायला बांधायला 1000 पेंड काय